संरक्षण विषयक तज्ञ सतीश ढगे सर आपल्या सोबत आहेत। ढगे सर, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। विद्यार्थी आणि नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे निर्देश आहेत। मॉक ड्रिल उद्या होतंय, कसं पाहायचं? नक्कीच वृषालीजी, खरं म्हटलं तर हे फक्त युद्ध आपल्या भारतीय लष्कराचं किंवा एक प्रकारे धोरणकर्त्यांचं नाही, तर हे प्रत्येक भारतीयाचं युद्ध आहे। आरपारची लढाई त्या ठिकाणी झालीच तर, आणि मग ते सगळे कंटिंजन्सी प्लॅन लक्षात घेता जर एअर स्ट्राईक भारतावर त्या ठिकाणी झाला तर वेगवेगळ्या शहरांमध्ये सुद्धा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सिस्टमॅटिकली पॅनिक न होता आपल्याला त्या ठिकाणी सामोरं जायचंय। आणि म्हणून जिल्हा प्रशासनाची तयारी, ज्यामध्ये ज्या सायरन असतील, ज्यामध्ये इव्हॅक्युएशन प्लॅन असेल, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरची सुरक्षा त्या ठिकाणी असेल, आणि दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकांनी ज्यावेळेस ब्लॅकआउट असेल त्यावेळेस आपले इन्व्हर्टर किंवा स्वतःच्या अखत्यारीत असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रकारची लाइटिंग सिस्टम आहे ती बंद करणं असेल, त्याचबरोबर संरक्षित स्थळी त्या ठिकाणी जाणं असेल, आणि मुख्यतः तरुण वर्ग ब्लड डोनेशनच्या माध्यमातून असेल किंवा फर्स्ट एडच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी असेल, किंवा एक प्रकारची अशी ही मानव निर्मित आपत्ती जी निर्माण होणार आहे झाल्यानंतर, तर त्यासाठी काम करण्याचे जे कॅडेट्स आहेत ते अत्यंत महत्वाची त्या ठिकाणी बजावू शकतील। मला वाटतं जर खरोखरच आरपारची लढाई झाली तर त्या ठिकाणी करेलच, आपले धोरणकर्ते सुद्धा त्यांच्याशी संबंधित काम करतील, पण प्रत्येक भारतीयानं एक खारीचा वाटा या भारत पाक युद्धामध्ये जे आहे त्या ठिकाणी उचलला पाहिजे। आणि त्या अनुषंगाने हे स्वसंरक्षणाचे धडे म्हणा किंवा सिव्हिल डिफेन्स ड्रील जे आहेत ते अत्यंत महत्वाची भूमिका अदा करणार आहेत। नक्कीच धन्यवाद ढगे सर, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी।